आदिवासी विद्यार्थ्यांनी नोकर पद भरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे भर पावसामध्ये साखळी उपोषण सुरू केले आहे। आदिवासींची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत या मागणीसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत। अरुण डिपके, TV7 हिंगोली। आज आमचा साखळी उपोषणाचा तिसरा दिवस। आज धो पावसामध्ये आमच्या मुलांना या ठिकाणी बसावं लागलं। खरंच आम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या सरकारवर विश्वास आहे। 15 जून 1995 पासून GR काढतायत आणि आम्हाला या शासनावर एक सक्षम विश्वास आहे आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला आमची जे मागण्या आहेत 12,500च्या नोकर भरतीच्या तात्काळ हे मान्य करून आमच्या गोरगरिबांच्या मुलांना न्याय देतील हे आम्हाला 100% विश्वास आणि एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे। म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्व मंत्रिमंडळांना आमची हात जोडून विनंती आहे की आम्हाला पावसामध्ये भिजू देऊ नका आणि जे काही आमची नोकर भरतीची मागणी आहे, रास्त मागणी आहे, जे आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्ही काही वेगळं काही मागत नाही। तुम्ही सभागृहामध्ये जे गोष्टी सांगतात ते आम्हाला मिळवून द्याव्या। आम्ही सर्वांच्या वतीनं आणि या विद्यार्थ्यांच्या पोलीस भरती किंवा वेगळ्या भरती करणाऱ्या मुलांच्या हात जोडून विनंती करतो की तुम्ही लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आमच्या स्पेशल भरतीची जाहिरात काढावी हीच आमची सर्वांची विनंती असेल।